आता आपण बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। न्यू इंडिया सहकारी बँक अपहार प्रकरणात हितेश मेहताची आर्थिक माहिती घेण्यास सुरुवात। हितेश मेहताला बँकेत कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी। बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कामगारांचा समान काम आणि समान वेतनासाठी आंदोलन होणार। मुंबईच्या आझाद मैदानावर सर्व कंत्राटी कामगार एकत्र येणार। मध्य रेल्वेच्या मुख्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर लोकलच्या फेऱ्या रोज उशिरानं लोकल उशिरा येत असल्यानं प्रवाशांना कार्यालयात जाण्यास विलंबामुळे कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची वेळ। महाशिवरात्रीनिमित्त मुंबईच्या काही भागात पर्यटनाला येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टच्या जादा बस कान्हेरी गुंफांकडे जाणाऱ्या मार्गांवर अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय। मराठी भाषा दिनानिमित्त ठाकरे गटाकडून स्थानिक लोकाधिकार समितीकडून मुंबईत भव्य सोहळ्याचं आयोजन। 27 फेब्रुवारीला न्यू मरीन लाईन्समधील बिर्ला मातोश्री सभागृहात होणार सोहळा। नवी मुंबई एपीएमसीत कलिंगड पपई खरबूज दाखल होण्यास सुरुवात। तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक राज्यातून देखील फळांची आवक सुरू। मुंबईतील नोंदणीकृत फेरीवाल्यांची संख्या 99,000वरून 22,000पर्यंत कशी? मुंबई हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला सवाल। शहर फेरीवाला समितीच्या निवडणुकीसाठी 99,000 फेरीवाल्यांना पात्र ठरवण्यात आलं होतं।